पिंजरा पिंजरा रे। अक्का तुम्ही या घरात मोठ्या आहात, उगाच शबुदाला शबूत वाढेल आणि तसं बी आमचं काय बी चुकलं या घरामध्ये तर आम्हाला समजून घेणार दुसरं कोण बी नाही। तुझ्यासारख्या बायकांना समजून घेण्याचा ठेका नाही घेतलेला मी। तमाशातल्या सगळ्या बायका माझ्याच नशिबात का आलेल्या तेव्हाच ठाऊक। कुठे गेले तेच कळत नाही। मुळात ही कोणाला सांगून गेली नाही हे कसं शक्य आहे? काय करू तेच कळत नाही। मला एक कळत नाही, मला अशी भीती का वाटते? शोधून शोधून शोधणार कुठे तेही कळत नाही। अक्काच्या वाड्यावर जावं तर त्याचाही काय उपयोग? तुम्ही मला सांगा ना की तुम्ही कधी घरी येऊ शकाल? नक्की झालंय तरी काय? काय अडचण आहे का तिकडे? अक्का काय बोलली का तुला? मला कोणी बी काय बी बोललेलं नाही। तुम्ही लवकरात लवकर घरी या ना, मी फोनवर नाही समजा सांगू शकत। गुलाब, तू मला काही जरी सांगितलं नाहीस ना तरी तुझा आवाज सगळं काही सांगतोय मला। काहीतरी अडचण नक्कीच आहे। मी लवकरात लवकर येतो घरी। मोठी झालीये मी असं सांगतेय जणू काही लग्न ठरलंय तुझं। हो काका, माझं खरंच लग्न ठरलंय। सांगतेस काय नारा? खरंच? कोणाशी? नाही म्हणजे मलाही कळू दे ना, कोण करतंय मूर्खपणा तुझ्याशी लग्न करून? आपल्याच गावातलाय, उंच, देखणा, हुशार। आपल्या अख्ख्या गावात माझ्या नंतर असं कोणी असेल तर तात्याचा वीर। काय सांगतेस का नाऱ्या? आता मी हे माझ्या तोंडाने कसं सांगू? अरे खरं हो, तो वीर म्हणजे सोन्यासारखा मुलगा आहे। पण आपली नारा पण देखणी आहे, नशीब उजळलंय त्याचं। पण त्याच्याकडून मला बायकोबद्दल कधी तक्रार नाही येता का? नाही, ती संधी मी त्याला कधीच देणार नाही। नाही का, गंमत करतोय मी, विश्वास आहे मला। मला एक गोष्ट खरी खरी सांगशील? मी कधीच खोटं बोलत नाही। अक्कांनी ठरवलं तर कुणाला बी मारू शकतात। मी पण हेच ऐकलंय, पण हे कुणाला बी माहित नाही की अक्कांजवळ बंदूक आहे म्हणून। आणि त्या बंदुकीपेक्षा जास्त डेंजर ते इष्णू दादा आहेत। ते कुणाला बी मारू शकतात। अक्काने एखाद्याकडे नुसतं बोट जरी दाखवलं ना तरी तो माणूस लगेच गायब होतो। त्या आनंदी आणि वीरचं एकमेकांवर जर प्रेम आहे, मग तो वीर लग्नाला तयारच कसा काय झाला? अव तेच तर सांगते तुमसनी, त्या हिला ठाव नाही की त्याचं लगीन ठरलंय। गुलाब, तू काय बोलतेस कळतंय का तुला? तूच आता म्हणालीस ना की वीर स्वतः आला होता म्हणून। अव तो स्वतः आला होता, पण त्याच्या वागण्या बोलण्यात ना असं नाही कळलं की त्याला काय बी ठाव हाय। त्या परिसर तात्यात जास्त उड्या मारित होता। खरी गोम तात्या नाही, खरी गोम अक्का आहे, तिचाच डाव असणार। अगं म्हणजे त्या अक्कांना ठाव असेल वीर आणि आनंदीचं? ती इतकी शांत आहे म्हणजे अजून तरी तिला माहित नसणार। त्या देवानं अख्खा वाडा डोक्यावर घेतला असता तिने, नाही किंवा माहित असेलही, पण या कानाचं त्या कानाला कळू न देता तिला सगळं उरकून टाकायचं असतं। अक्कल नाहीये तुला? विंडो कायस? हा, नारायणीचं लग्न ठरलंय वीरशी, पंचक्रोशीत चर्चा चालली आहे त्या लग्नाच्या। ऐन वेळेला जर का वीरनी माघार घेतली ना तर तो जीवानीशी जाईल। एवढंच नाही तर तू आणि तुझ्या बरोबर त्या भाडातली बाकीची माणसं, तुम्हाला सगळ्यांना ते शोधडीला लावेन। हा माझा शब्द आहे, त्यावर नीट विचार कर आणि मगच ठरव पुढे काय करायचं ते।